तर आदरणीय सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच। प्रवीण जोशी या आपण मुख्य व्यासपीठावरती आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल। अप्रतिम बॅटिंग दाखवली टीम मानेरेने आणि सामना देखील जिंकला। पुढच्या मॅच साठी त्यांना शुभेच्छा। हार्डलक टीम कोळेगाव। तसेच या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लागले गेले सम्राट पाटील सोनारपाडा, तदनंतर आदरणीय गणपत राम कांबळे जनसेवक कल्याणपूर्व, तसेच आदरणीय चिंतामण हजारी, आदरणीय किशोर भंडारी, आदरणीय सचिन भोईर, आदरणीय जयेंद्र शेटकाळन, आदरणीय निखिल हजारी, आदरणीय रोशन पाटील, आदरणीय सूर्या पाटील, आदरणीय महेंद्र पाटील, आदरणीय विक्की ठोंबरे खोनी, आदरणीय चंदन पाटील अंतारली, आदरणीय आवेश गायकर वाकलन, आदरणीय विनायक दातीलकर अंतारली, आदरणीय सुखदेव पाटील अंतारली, आदरणीय रवी भोईर उंबारली, आदरणीय अमित पाटील अंतारली, आदरणीय प्रल्हाद पाटील अंतारली, आदरणीय तुषार पाटील अंतारली, आदरणीय लालचंद पाटील अंतारली, आदरणीय लालचंद दातीलकर माजी सरपंच अंतारली आणि आदरणीय तकदीर दशरथ काळन माजी कार्यसम्राट सरपंच हेदुटणे यांच्या माध्यमातून हे सर्व दानशूर दात्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लागले गेले, त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय। तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सूर्यकांत पाटील आणि विशाल पाटील। मॅचला होते सुरुवात। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। दुपारचं सत्र सुरू आहे। आलेल्या सर्व क्रिकेट रसिक, उपस्थित मान्यवर तसेच लाडक्या खेळाडूंचं करूयात सहर्ष स्वागत। बोलूया मॅचच्या दिशेनं। मॅच तिथे सुरू आहे। म्हातारडे आणि त्यांना फाईट करते स्वर्गीय नाना माळी शिलगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। राम माळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ। चला स्पीडअप करायचा पंच। सामन्याला होते सुरुवात। दोन्ही संघांना शुभेच्छा। 5 षटकांची मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्क वरती नीरज। फटका खूप सुंदर आहे। क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते, अंतिम मोमेंटला बॉल हातातून निसटला। पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धावा घेतल्या गेल्या। दोनने अकाउंट ओपन केलं गेलं। फलंदाज आकाशने आपण पाहतोय दिवस दुसरा अंतारली चषक। आई गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक। स्ट्रायकर वरती फलंदाज आकाश। हा बॉल इथून मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता। यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत। सेकंड बॉल वरती येते मोठी विकेट। धक्का पहिला।
करायचा टीम मानेरे तिसऱ्या क्रमांकावरती येतो बॅटिंग करण्यासाठी विकी. हा बॉल इथून मात्र ऑन साइडला फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रेस डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पाहतच राहिला. बॉल वेगाने गेलाय सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 धावा. षटक क्रमांक पहिले सुरू आहे P1 चं पॉवर सर्कलचं. बॉलिंग मार्क वरती नीरज. तिसऱ्या बॉल वरती आलाय चौकार फलंदाज विकीच्या बॅट मधून. हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक होते. एका टप्प्यावरती बॉल जाईल बॅक टू बॅक दुसरा 4. पुढे सरकले. धावा धावफलकावरती 10 दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते चांगली. स्टार्ट या ठिकाणी करत असताना म्हातारडी टीम चांगले बॅटिंग सध्या सुरू आहे. विकीची बॅक टू बॅक 2-4. त्याच्या बॅटमधून आपण बघितले अकाउंट ओपन केलं चौकार आणि विकीने. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. एक फलंदाज बाद झाला आकाश जो सलामीवीरसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला. फारसं योगदान त्या ठिकाणी देऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका. पॉइंटच्या गॅप मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र वेगाने सीमारेषा पलीकडे जात असताना येतोय हा चौकार. विकीच्या बॅट मधून आक्रमकता या ठिकाणी दाखवत असताना दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी गुडघा टेकला आणि अशा पद्धतीने येतो डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती म्हातारडी टीमची 14 आहे. एक बाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. P2 चं दुसरं षटक. डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ ला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळेल पहिल्याच बॉल वरती. 15 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे टीम म्हातारडी या टीमची. पहिल्या षटकामध्ये 14 धावा तब्बल घेतल्या गेल्या. पुन्हा एकदा शफल होऊन हा फटका बनवलाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो शिळगाव. स्वर्गीय नाना माळी शिळगाव अशा नावाने हा संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. राम माळी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. गॅप भरपूर मोठी आहे. थर्ड मॅनला बीट करत असताना हा बॉल आपण जात असताना पाहिला. 4 धाब्यांसाठी चौकार. फलंदाज आपण पाहतोय राजच्या बॅटमधून एक विस्फोटक फलंदाज आहे. टीम म्हातारडी म्हटलं तर पुन्हा एकदा फटका बनवण्याचा प्रयत्न. गॅप भरपूर मोठे. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. राज दोन्ही फलंदाज सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय टीम म्हातारडीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र फटका पाडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर जेल टिपलाय शॉर्ट पॉइंट मध्ये निशांतने आणि फलंदाज होतोय राजबाग. मैदानाच्या बाहेर परतलाय. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघितले होते. थर्डमॅन आणि फाईन लेग मध्ये ते चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज आला 4थ्या क्रमांकावरती रोहित. आई गावदेवी म्हातारडी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय नाना माळी शिळगाव संघ मैदानाच्या आतमध्ये. लवा फुल टॉस बॉल. इथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटकटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि इथून मात्र एक धाव घेतली गेली. 1च्या बरोबर डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा इथून मात्र हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेलो आणि पंचांचा विशाल पाटील यांचा इशारा येतोय षटक होईल समाप्त. चला स्पीडअप करा. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. स्वर्गीय नाना माळी शिळगाव या टीमला विनंती असेल. तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग मार्क वरती भावेश येतो. कमबॅक करावं लागेल टीम स्वर्गीय नाना माळी शिळगाव या टीमला. 2 षटकांमध्ये 25 धावा आपण बघितल्या. स्ट्रायकन वरती असेल फलंदाज विकी. इथून मात्र स्वीपचा फटका. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल धाव. 1च धाव घेतली गेली या बॉल वरती. धावा धावफलकावरती 1ने पुढे सरकली. 26 धावा आहेत. चांगले मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते 2 टीम मध्ये.
पहिली मॅच जिंकली ती म्हणजेच टीम आपण पाहतोय काटे या टीमने दुसरा सामना जिंकला हेतूटने या टीमने. हा बॉल पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, फ्री हिट असेल. 9+1 एकूण 2 धावा मिळतील या बॉल वरती. पंच बॅट कट आहे का? बाईच, यस. खरा बॉल आपण बघितला. फुलटॉस बॉल या ठिकाणी संधी होती फलंदाजाला, फायदा घेऊ शकले नाहीयेत. येतोय हा डॉट बॉल. फुलटॉस बॉल वरती इथून मात्र षटकार किंवा चौकार या ठिकाणी मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होते फलंदाज. वेगाने बॅट फिरवली ऑन साइडला, मात्र बॉल आणि बॅट मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही. येतोय डॉट. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. षटक क्रमांक 3 वरती. पुन्हा एकदा इथून मात्र स्वीपचा फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल. एकच धाव घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती 29. इथून मात्र फटका प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती आणि फलंदाज होतील बाद. विशालने अप्रतिम झेल टिकला. बॅट्समन आउट. आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातारड या टीमला धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. 29 धावा पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. स्वर्गीय गणपतबुवा पाटील आणि स्वर्गीय पंडित पाटील यांच्या कटआउटला जर बॉल डायरेक्ट हिट झाला तर सौजन्य बंटी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपये असतील. सर्व संघांसाठी पारितोषिक असेल. पुन्हा एकदा एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केले गेल्या. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त सिंगल डबलच्या सहाय्याने या षटकामध्ये पुढे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी म्हातारडी संघ धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती कमबॅक केले गेले या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती भावेश राऊंड विकेटने. हा बॉल इथून मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते मात्र तदनंतर थांबला. स्टॉप घेतला क्षेत्ररक्षकाने आणि एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करेल तोपर्यंत मिळतील या बॉलवरती 2. अशा पद्धतीने या ठिकाणी 3 षटकांचा खेळ होते समाप्त आणि 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 32-32.
विनंती असेल आमचे मेन पंच विशाल पाटील आणि स्क्वेअर लीगचे पंच आपल्याला पाहायला मिळतात सूर्यकांत पाटील. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती परेश येतोय. समोर फलंदाज आहे. इथून मात्र बॅकफुट लावून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. पहिल्याच बॉल वरती परेशच्या विरोधात चौकार. इथून मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये डाऊन दी बॉल. अजून एक धक्का लागत असताना म्हातारटी टीमला.
नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावरती प्रदीप. धावसंख्या या ठिकाणी स्थगित पाहायला मिळते 36 वरती थांबलेली. या षटकामध्ये जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे परेशचा. बॅक टू बॅक या ठिकाणी विकेट येत आहेत आई गावदेवी मातारडी या टीमच्या. तब्बल 5 गडी बाद झालेत या टीमचे. हा बॉल इथून मात्र वेगाने रिलीज केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये तर डॉट. पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर आला. त्यानंतरचे 3 चेंडू अप्रतिम फेकले गेले. परेशने अचूक टप्प्यावरती सध्या बॉलिंग करतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. समोरच पलावा सिटी या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे लाऊड अपील आणि अपील उचलून धरली आहे. बॅट्समन आउट. संकेत गेलाय क्रमांक 8 वरती बॅटिंग करण्यासाठी. चांगले इथून मात्र फलंदाजी होत नाहीये. 4थ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाज परेशच्या माध्यमातून होत असताना तब्बल या षटकामध्ये विकेट घेतले गेले. 2 विकेट वैयक्तिक घेतले गेले आणि 1 सांघिक आले. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अप्रतिम षटक झालंय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 36 ऑन बोर्ड. यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. ते राजस्थान वरून मॅच पाहतात. खाटूश्याम इथून ते लाईव्ह मॅच या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत खाटूश्याम वरून. आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आदरणीय भूषण पाटील अंतारले यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या कडून खेळाडूंना पारितोषिक आहे 500 रुपये. स्वर्गीय गणपत बुवा पाटील आणि स्वर्गीय पंडित पाटील यांच्या बॅनरला कटआउटला जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर 500 रुपये देण्यात येईल. हा बॉल आपण पाहतोय नोमॅड्स लँड मध्ये पडत असताना एक वेगाने घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. हो यस केलाय. 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केले गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 38 जी 36 धावसंख्येवरती थांबली होती आता मात्र पुढे आकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती रोहन आहे. 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर वरती योगेश. हा बॉल इथून मात्र वेगाने बॅट फिरवली योगेशने. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. कोणताही मुवमेंट फलंदाजाने केला नाहीये. शॉट सिलेक्शन करण्यासाठी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. येतोय डॉट. चांगलं कमबॅक झालंय. टीम आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना स्वर्गीय नाना माळी शिलगाव या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. या संघाला पुरस्कृत केलंय राम माळी शिलगाव यांनी. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहेत. अप्रतिम जेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 22 ने सुंदर जेल टिपलाय. फलंदाज बाद.
या धावसंख्येवरती धावसंख्या थांबली राऊंड विकेटने. हा बॉल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील फक्त प्रेक्षक. मिड विकेटच्या डोक्यावरून शुभमने ठोकलाय. बिग 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 हिट षटकार. शुभम या फलंदाजाने धावसंख्या धावफलकावरती 44 44. पुन्हा एकदा अलोंती कार्पेट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी खराब आली आहे. त्या कारणास्तव 2 धावा सहजरित्या घेतल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 46 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक अंतिम स्लोगरचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं ते षटक टाकण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय रोहन. राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल. पुन्हा बॅटची तर मात्र कडा शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते कंप्लीट आहे. दुसरीसाठी पलटलेत मात्र एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये बनवल्या 47 आणि 48 धावसंख्येचं लक्ष्य टीम शेळगाव या टीम समोर. काटई पुढची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती एदुटने या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत तर काटई या टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो या आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. काटई आणि त्यांना फाईट करेल एदोटने अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढची विनर विनर टीम मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. काटईचे कॅप्टन आहेत करण. एदोटने टीमचे कॅप्टन हर्षद. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. तर टॉस या ठिकाणी जिंकला एदुटने ए टीमने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या सत्राचा खेळ जसा सुरू होईल या ऐकूया कल्याणचा अप्रतिम आवाज मयूर मोरे यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. धन्यवाद सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण बघतोय आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरले आयोजित आई गावदेवी चषक 2025 स्पर्धेचा दुसरा शेवटचा अंतिम दिवस. जिंकण्यासाठी करायच्या 48 धावा 30 चेंडूंच्या मदतीने. थोडस आपण पाहिलं तर एक सोपं वाटणारं लक्ष पण नेहमीच ज्या वेळेला सामने आपण पाहिले तर तो स्कोरिंग किंवा कमी धावसंख्येचा होता तो सामना निश्चित इंटरेस्टिंग होतो. याच खेळपट्टीवरती आपण धावा बनताना पाहिल्यात, धावा थांबताना देखील पाहिल्यात. बघूया या मॅच मध्ये काय होईल. 30 चेंडू 48 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. दुसऱ्या फेरीमध्ये एक संघ असेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई आणि त्यांच्या विपक्ष हेदुटने हा संघ फाईट देईल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या इनिंग नंतर आपल्या भेटीला येईल. वळीच्या दिशेने सलामीची जोडी विशाल आणि हेमंत. विशाल आणि हेमंत सलामीची जोडी. विशाल आलिमकर आणि
हेमंत पावशे ही जोडी दोन्ही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज राज पाटील. करूयात सुरुवात, प्रारंभ करूयात या सेकंड इनिंगचा. पहिला चेंडू, इनिंगची सुरुवात, गोलंदाज राज पाटील. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन दाखवलंय आणि झेलची संधी आणि संधीचं सोनं टिपला जाईल. एक अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का. हा धक्का. चला बॅट्समन, चला लवकर आपण स्पीडअप करायचं. निशांत पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. क्रिकेट मधील एक महत्वपूर्ण अशी पोझिशन जिथे पहिला धक्का बसलाय पहिल्या चेंडूवरती. इथून मात्र सावरावं लागेल आपल्या संघाला. 48 टार्गेट आहे 30 चेंडूंच्या मदतीने. त्यामध्ये आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी करण्यामध्ये यश मिळवलं. एक चांगल्या पद्धतीची फाईट देण्याची गरज. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे डावखुऱ्यात त्याचा फलंदाज, त्यामुळे क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी बदलतायत. स्ट्राईक करेल, बघूया कशा प्रकारचा खेळ करतोय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर, पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती परिवर्तन आले आक्रमण केलंय. पहिल्याच चेंडूवरती येतोय हा प्रतिम धमाका पाहायला मिळेल. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चार 44 अजूनही करायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती जसं काही डगआउट मधून स्ट्रेट होऊन आला होता, अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि चौकाराच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 4. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू, तितका चांगला स्ट्रोक, गॅप आहे खूप मोठा. वन मोर, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चौकार. स्ट्रोक चौकाराच्या स्वरूपामध्ये फलंदाज निशांत पाटीलच्या बॅट मधून. आणि आता मात्र धावफलकावरती धावा झाल्या त्या 8. कमबॅक करण्याची निश्चित गरज असेल गोलंदाज राज पाटीलला. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केला होता, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावरती 3 चेंडूंच्या मदतीनं. आता मात्र कमबॅक करण्याची गरज. निशांत पाटील अतिशय चांगला फलंदाज, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल पासून आक्रमकता अंगीकारली आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र वेगवान चेंडू हवेत आहे, जेलची शक्यता. आणि आता मात्र घाई केली, ती घाई नडतीये फलंदाज. दुसरा धक्का बसेल निशांत पाटीलच्या खेळीचा अंत. चेंडू झालेत ते एकूण 4, धावा झाल्यात 8, 2 विकेट, 2 चौकार. म्हणजे फलंदाजाचं वर्चस्व देखील झालंय, गोलंदाजाचं देखील वर्चस्व झालंय पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज अक्षय वास्कर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कशा पद्धतीचा खेळ करेल आपल्या संघासाठी हे देखील पाहणं फार गरजेचं आहे.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल, धक्का देखील दिलाय. इथून मात्र थोडं थांबणं फार गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. अक्षय भास्करने पहिला चेंडू फेस करेल. हेमंत मात्र नॉन स्ट्राईक वरती थांबलाय, सलामी पासून आला होता. त्याचे दोन सहकारी बाद जरूर झाले. आक्रमकता अंगीकारलेली आहे आणि आता मात्र निघून जाईल. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. बारा धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर. पुढचा भाव 12 होत्या, त्यामध्ये अजून काही ऍड कराव्या लागतील. आणि आता मात्र चेंडू वेगाने निघून गेलाय, सीमारेषेच्या बाहेर. येतं अजून एक चौकार. बत्तीसची गरज आहे. 24 चेंडूंच्या मदतीने सार्थक येतात. षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये सार्थक बघूया काय करेल आपल्या संघासाठी. हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात, ही सुरुवात फार महत्वाची असेल. चांगल्या पद्धतीने करणं. पहिल्या षटकामध्ये जवळपास 2 विकेट आणि तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोही फलंदाज येतो तो चौकाराच्या माध्यमातून आपलं खातं खोलतोय. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला येतो हेमंत पावशे, सलामी पासूनचा फलंदाज. अक्षय भास्कर आणि हेमंत पावशे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सार्थक ठाकूर. चला मॅच स्पीडअप करायचे. षटक क्रमांक दुसरा. पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवला हवे. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र टिपला जाईल झेल. संपेल इथे फलंदाजाचा खेळ आणि बसतोय. चेंडू आतापर्यंत झाले, त्यामध्ये काही चेंडूंमध्ये विकेट आले आहेत, काही चेंडूमध्ये चौकार आले आहेत. थोडा संयम राखणं देखील फार गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून धावा देखील येत आहेत. चला नेक्स्ट बॅट्समन जरा फास्ट करायचंय प्लीज. बघा आज आपल्याकडे एक मॅच एक्स्ट्रा आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे. पूर्ण प्रकाशित झोतामध्ये आपले सामने कव्हर होणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन आलिमकरला आपण बघतोय. थांबणं फार गरजेचं आहे, कारण धावा आपण जर बघतोय चौकाराच्या माध्यमातून आल्या, पण जवळपास 3 विकेट आतापर्यंत गेले. बाद झालाय विशाल, हेमंत आणि निशांत पाटील. आता मात्र अक्षय आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यांना पार्टनरशिप बिल्डअप करणं या जोडीला फार गरजेचं आहे. तुम्ही एक भागीदारी रचणं फार गरजेचं आहे. खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून संघाला पुढे घेऊन जायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करण्यामध्ये यश आलंय. यावेळेस वेगवान चेंडू, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सरळ विसावला. फलंदाजाला कुठचाही चान्स मिळाला नाही या चेंडूवरती प्रहार करण्याचा. इट इज डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहनला आपण बघतोय. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी केली चेंडूची. अप्रतिम गोलंदाजी, चांगल्या लाईन लेंथ वरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आणि आता मात्र पूर्णतः वर्चस्व गाजवले या षटकामध्ये गोलंदाज सार्थक ठाकूरच्या माध्यमातून. पहिला चेंडू विकेट, दुसरे 2 चेंडू लागोपाठचे आपण डॉट बघतोय. पुन्हा एकदा सार्थक घेऊन येईल पुढील चेंडू.
यावेळी स्टान्स चेंज करण्याचा प्रयत्न होता, अपील जोरात केलाय पण चला स्टंप्स लावा पंच. लेग बाईज आहे का पंच? येस, इट्स लेग बाईज. आणि लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव ऍड करूया आपण. 17 धावा धावफलकावरती लागतात. 17 ऑन द बोर्ड. वर्चस्व गाजवलं होतं पहिल्या 3 ते 4 चेंडूंमध्ये. 3 चेंडूमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, विकेट, त्यानंतर 2 डॉट आणि आता लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन येईल. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता स्ट्राईक रोटेट चालू येतोय अक्षय. ज्या अक्षयच्या माध्यमातून देखील आपण 2 चौकार पाहिले. तो अक्षय आक्रमक फटके त्यांनी 2 दाखवले आपल्याला चौकाराच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सार्थक ठाकूर. मॅच स्पीडअप करायची प्लीज. थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय. सार्थक ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. सामन्याचे प्रमुख पंच आता आहेत ते विशाल पाटील आणि सूर्यदादा पाटील. यावेळेस वेगवान चेंडू समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. स्टँड अँड डिलिव्हर धमाकेदार फटका पाहायला मिळेल. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय हा ब्लास्टर सिक्सर. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन द बोर्ड. अजूनही 25 ची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची आता मात्र गरज. यावेळेस वेगवान चेंडू आणि आता मात्र अपील जोरात केलंय. कुठलाही रिप्लाय इथे पंच देत नाहीयेत. इट इज डॉट डिलिव्हरी. 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. अठरा चेंडू आणि करायचे ते एकूण 25 धावा. 18 बॉल्स 25 रिक्वायर्ड. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 प्रणव. सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. गोलंदाजी करणाऱ्या टीमला माझी विनंती असेल. षटक क्रमांक घेऊन येतोय 3 मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान मनोज दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. प्रणव घेऊन येत आहेत षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकाची करतोय सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन आणि पहिलाच बॉल फेस करताना एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी करा फिल्डिंग आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा झळकल्यात स्कोर कार्ड वरती. अजून आपण बघितलं तर 23 ची गरज आहे. 17 चेंडू 23 चे समीकरण. 17 बॉल्स 23 रिक्वायर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन. यावेळेस वेगवान चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत
चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बघता बघता दुसऱ्या धावेची संधी होती आणि त्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. 27 रिक्वायर्ड, 27 टोटल झालेली आहे. अजूनही आपण बघितलं जिंकण्यासाठी 21 16 चेंडूंमध्ये बनवायचे आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. 16 चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस गती कमी केली चेंडूची. अप्रतिम गोलंदाजी. ओळखलं होतं फलंदाजाची जी पोझिशन होती त्यावरनं ओळखलं आणि त्याच दिशेने एक अप्रतिम असा टप्पा दाखवला आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू मात्र आता दबाव निर्माण करेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली आहे आणि सरळ दांडी गोल. फलंदाज बाद. बिग विकेट. रोहनच्या खेळीचा अंत. यावेळेस एक वेगवान चेंडू. फक्त दिशा दिली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या एका धावेच्या माध्यमातून. धाव फलक 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन द बोर्ड. 20 ची अजूनही गरज आहे. 28 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. 20 धावा अजून करायच्या आहेत. षटकातला विचार केला तर हा आता मात्र असेल तो शेवटचा एकमेव चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा प्रहार येणं फार गरजेचं झालंय. नंतर मात्र समीकरण अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. पण याच चेंडूवरती एक मोठा प्रहार येणं फार गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत आणि आता मात्र चेंडू निघून जाईल. शेवटच्या चेंडूवरती प्रहार येतोय हा षटकार. जळत मॅचच्या दिशेने सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. जिंकण्यासाठी 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. 12 बॉल्स रिक्वायर्ड 14. 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. गोलंदाज घेऊन येईल सार्थक.
ज्याने 6 धावा देऊन एक गडी बाद केला होता तो सार्थक. प्रणवने खूप चांगलं षटक हाताळलं होतं पण शेवटच्या चेंडूवरती चुकीचा चेंडू पडला आणि फलंदाज आपण बघितलं तर अक्षयच्या माध्यमातून एक अप्रतिम षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करतोय चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल यावेळी स्टिअर करतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. डॉट बॉल. डॉट बॉलच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. 12-14चं समीकरण आता 11-14 वरती येऊन ठेपलंय. 11 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव मिळेल. धावफलकावरती एक धाव ऍड करूयात आणि 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. 13ची अजूनही गरज आहे. 13 रिक्वायर्ड. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 4. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय ज्यांनी मात्र अप्रतिम फलंदाजी दाखवली आपल्या संघासाठी. बॅकबोन म्हणून उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या अक्षयला आता मात्र एक मोठ्या इनिंग साठी ओळखलं जात आहे. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. काय फटका एक्झिक्यूट केलाय. सीमा रेषेचा वेध घेणारा हा षटकार. आणि सामन्यामध्ये आता मात्र ट्विस्ट आहे. 41 धावा धावफलकावरती. 7 धावा फक्त दूर आहे आता मात्र विजयापासून. बॅटिंग करणारा आपण बघितलं तर स्वर्गीय नाना माळी शिळगाव संघ जो राम माळी साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे. आता मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. अक्षयला थांबवणं फार कठीण झालंय. एका बाजूने अक्षय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई गेली आहे. त्या धुलाईला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सार्थक. वेगवान चेंडू यावेळेस व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाही. एकदा वेगाने पूर्ण होईल. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एका धावेवरती समाधान. 6 धावांची फक्त आता मात्र गरज राहिली आहे. टोटल स्कोरचा विचार केला 42 धावा. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षकाच्या हातात. धावफलक जाऊन पोहोचतोय 43. 5 ची गरज. 5 धावांची फक्त गरज राहिली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय जो एक अप्रतिम खेळाडू आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी या संपूर्ण मॅच मध्ये आपल्या संघासाठी. जिथे संघ अडचणीत होता तिथून मात्र अक्षयच्या माध्यमातून येतोय हा अजून एक धमाका आणि सामना फिनिश केलाय आपल्या स्टाईलने. विजयी संघ ठरतोय. स्वर्गीय नाना माळी शिळगाव संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नो डाऊट या मॅचचा हिरो अक्षय मॅन ऑफ द मॅच. अनंत संते साहेबांच्या शुभ हस्ते देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. अक्षय या मॅचचा हिरो. टाळ्यांचा गजर थांबता कामा नये या खेळाडूसाठी. जिथे संघ अडचणीत होता तिथे मात्र एकट्याने दाखवून दिलाय की हालणं आमच्या रक्तात नाही. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. अप्रतिम अशी खेळी साकारली आणि संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. त्यांचं अभिनंदन. चला लाईनअप करायचं.